विद्यार्थ्यांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 12वीच्या इंग्रजीच्या पेपरचं जे सेक्शन फर्स्ट आहे जे 34 मार्क्सचं आहे त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आणि त्यामधलं B1 आणि B2 जे मिळून सगळे मार्क 16 मार्क होतात. त्या 16 मार्काचं आपण पाहिलं. आता सेक्शन फर्स्टमधलं जे काही क्वेश्चन नंबर सेकंड आहे त्या सेकंडमध्ये ए भाग जो आहे त्या ए भागामध्ये आपण जो काही अनसीन पॅसेज पाहतो, एक्स्ट्रॅक्ट, ज्याला आपण अनसीन एक्स्ट्रॅक्ट म्हणतो, तो आपल्याला रीड करायचा आहे. आणि तो रीड केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे 30 किंवा जे काही 25 सेंटेन्सेस असतील ते केअरफुली आपल्याला वाचायचे आणि वाचल्यानंतर तो एक्स्ट्रॅक्ट समजून घ्यायचा आहे. हा जो कॉम्प्रेहेन्सिव्ह हाई क्वेश्चन आहे आकलनावर आधारित, यावर सुद्धा तुम्हाला ॲक्टिव्हिटी जशा प्रकारे प्रश्न पहिल्या एमध्ये ॲक्टिव्हिटी होत्या त्याच प्रकारच्या ॲक्टिव्हिटी याही क्वेश्चनमध्ये आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला A1 असेल जे 2 मार्काला, ज्यामध्ये तुम्हाला एखादा टेबल दिला जातो किंवा एखादा ट्री डायग्राम दिला जातो किंवा एखादं ट्रू फॉल्स विचारलं जातं किंवा अक्युरन्स वाक्यांचा आपल्याला लावायचा, तो व्यवस्थित लावायचा असेल किंवा जंबल्ड ऑर्डरचे काही सेंटेन्स असतील त्याला सुद्धा व्यवस्थित आपल्याला करायचे. अशा प्रकारचा A1 मध्ये 2 मार्क आहे. A2 मध्ये तशाच प्रकारे 2 मार्क तुम्हाला आहेत. रिझन्स असतील किंवा वेगळ्या प्रकारचा प्रश्न याच्यातही विचारला जातो. A3 मध्ये पुन्हा उतार्यावरले आधारितच ॲक्टिव्हिटी सोडवायच्या. त्यानंतर A4 मध्ये तुम्हाला पुन्हा पर्सनल रिस्पॉन्स आहे विद्यार्थ्यांना. म्हणजे जो क्वेश्चन हा किंवा ही ॲक्टिव्हिटी आपण जर पाहिली तर ही ॲक्टिव्हिटी अगोदर तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये होती. फर्स्ट ए मध्ये तुम्हाला A4 ॲक्टिव्हिटी पर्सनल रिस्पॉन्सची होती, त्याला 2 मार्क होते. आणि ह्या 2 मार्कामध्ये त्या उतार्याला आधारित, त्या एक्स्ट्रॅक्टला आधारितच पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सोडवायचे. याचं उत्तर तुम्ही जर शोधण्याचा प्रयत्न त्या उतार्यात केलात, एक्स्ट्रॅक्टमध्ये केलात, तर ते तुम्हाला शक्य होणार नाही. एक्स्ट्रॅक्ट समजल्यानंतर त्याचा आधार घेऊन तुम्हाला त्याला सोडवायचे. पुन्हा A5ची ॲक्टिव्हिटी ही तुम्हाला डिव्हाइस डायरेक्टेड आहे. लँग्वेज स्टडी, व्याकरणाचा भाग त्याच्यामध्ये आहे. आणि यामध्ये सुद्धा 2 वाक्य तुम्हाला दिलेले असतील, ज्या वाक्यांना 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शन, एक ऑप्शन त्याच्यातलं तुमचं व्याकरणाचं उत्तर असेल. आणि A6 जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यातली पुन्हा पहिल्या याच्यासारखीच व्होकॅब्युलरीवरच आधारित आहे. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये जर व्होकॅब्युलरीवर तुम्हाला मॅच द वर्ड्स असं जर आलं असेल तर याच्यामध्ये ते येणार नाही, याच्यामध्ये वेगळं असेल. म्हणजे दोन्हीपैकी कुठल्या ना कुठल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जोड्या लावायच्यात. आणि जोड्या लावायचे जे काही शब्द आहेत ते शब्द तुम्हाला उतार्यातले मधलेच असतील आणि उतार्यातल्या त्या शब्दांना आपल्याला विचारात घेऊन. आणि एक विद्यार्थ्याने लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये जे काही व्होकॅब्युलरीचा भाग आपल्याला विचारला जातो तो विचारत असताना तुमचे जे काही 8 धडे आहेत पहा, त्यामध्ये पहिला धडा ॲन ॲस्ट्रॉलॉजी डे आहे, दुसरा ऑन सेईंग प्लीज असेल, तिसरा त्याच्यानंतरचा बिग डाटा असेल किंवा त्यानंतरचे इतर जे काही धडे आहेत त्या धड्यामध्ये जे काही लेफ्ट साईड किंवा राईट साईड आहे टेक्स्टची धड्यामधली, त्याच्यामधलेच ते वर्ड्स बहुतेक वेळेस विचारण्याची त्यांची ही असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण पाहतो आपले आता इथं मार्क जर आपण पाहिले तर 34 मार्काचा भाग आपला सेक्शन फर्स्टचा इथं झाला आहे पहा. म्हणजे जवळपास 80 मार्कापैकी सेक्शन पहिलं जे होतं ते सगळ्यामध्ये मोठं आहे. कारण आपला पेपरच इंग्रजीचा हा 5 प्रश्नाचा आहे. 5 प्रश्नामध्ये 4 सेक्शन आहेत आणि पहिला सेक्शन हा आपला सगळ्यात मोठा आहे 34 मार्काचा. आता दुसरा सेक्शन आपण जर पाहिला तर सेक्शन सेकंड हा क्वेश्चन नंबर 3चा आहे. आणि या 3rd क्वेश्चनमध्ये ए आणि बी आहे बघा. आता ए मध्ये काय विचारलं जातं मग,
तर इथं तुम्हाला ते पोएट्रीबद्दल असेल. आणि बी मध्ये सुद्धा पोएट्री आहे. पोएट्रीमध्ये ॲप्रिशिएशन हा भाग आहे. पोएट्रीमध्ये ए मध्ये तुम्हाला 10 मार्क्स आहेत. पूर्ण जर सेक्शन आपण पाहिलं तर हे 14 मार्काचं आहे पहा विद्यार्थ्यांना. आता 14 मार्क आपल्याला सगळे पोएट्रीलाच आहेत. आपल्याला पोएट्री किती आहेत 12वीला? तर आपल्याला 8 कविता आहेत. त्यामध्ये पहिली कविता आपण जर पाहिली तर ती आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड वॉल्ट व्हिटमनची. त्याच्यानंतरची दुसरी पाहिली तर ती इंडियन व्ह्यूवर्स आहे, जी इंडियन व्ह्यूवर्स सरोजिनी नायडू यांची ती कविता आहे. अशा ह्या जवळपास 8 कविता आपण पाहतो. आणि 8 कवितेमध्ये कुठली ना कुठली एखादी कविता तुम्हाला या ए मध्ये विचारली जाते, ज्याला 10 मार्क आहेत. आता 10 मार्कामध्ये काय आहे मग? तर यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटी आहेत. A1 ॲक्टिव्हिटी, A2 ॲक्टिव्हिटी, A3 ॲक्टिव्हिटी, A4 ॲक्टिव्हिटी, A5 ॲक्टिव्हिटी, अशा ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आता पहिली ॲक्टिव्हिटीवर काय विचारलं जाऊ शकतं? बहुतेक वेळेस काय विचारलंय तर इथं सुद्धा तुम्हाला कधी कधी 4 स्टेटमेंट दिले जातात. त्या 4 स्टेटमेंटमधल्या 2 स्टेटमेंट या ट्रू, म्हणजे 2 ह्या ज्या थीम बद्दलच्या असतात ते उत्तर आहे, म्हणजे 2 हे उत्तर असतात त्याच्यातल्या. मग कधी कधी ए आणि सी उत्तर असतं, कधी कधी बी आणि डी उत्तर असतं. हे अशा प्रकारचे तुम्हाला जमणारे प्रश्न असतात. किंवा एखादा तक्ता असतो, एखादा टेबल असतो ज्यामध्ये फिल करायचे आपल्याला, किंवा एखादा टेबल हे असतो, डायग्राम असते, त्या डायग्राममध्ये आपल्याला भरायचे ब्लँक जागा असतात त्या भरायच्यात. त्याच्यानंतर A2 मध्ये जवळपास तेच आहे. आणि इथं A3 मध्ये पुन्हा पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न आहे पहा विद्यार्थ्यांना. म्हणजे ॲक्टिव्हिटी ही जर आपण पाहिली तर पर्सनल रिस्पॉन्स आहे. आतापर्यंत आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये सुद्धा एक पर्सनल रिस्पॉन्स पाहिला A4 मध्ये, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा पाहिला A4 मध्ये. आता प्रश्न तिसऱ्यामध्ये A3 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स आहे. आता A3 मधला पर्सनल रिस्पॉन्स पाहत असताना कवितेला आधारितच तो पर्सनल रिस्पॉन्स असेल. मग A4 मध्ये काय आहे? तर A4 मध्ये तुम्हाला एक पोएटिक डिव्हाइस आहे. म्हणजे तुमच्याच कवितेतला एखादं अल्युट्रेशनचं एखादं वाक्य दिलं जातं, रिपिटेशनचं एखादं वाक्य दिलं जातं, म्हणजे लाईन दिली जाते आणि त्या लाईनला तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन. A5 मध्ये तुम्हाला कंपोज करायचं आहे, म्हणजे कवितेच्या लाईन्स तुम्हाला 2 दिल्या जातात, 2 दुसऱ्या कंपोज करायच्या. अशा प्रकारचा भाग आपण पोएट्री सेक्शनमधल्या सेक्शन सेकंडमध्ये पाहतो. आता यामध्ये तिसरा बी जो आहे तो बी प्रश्न हा ॲप्रिशिएशनचा आहे. पहा, ॲप्रिशिएशनचा भाग तुम्हाला बऱ्याचशा वेळेस तुम्ही आतापर्यंत कवितेचा अभ्यास करताना ॲप्रिशिएशनबद्दल पाहिले. आता ॲप्रिशिएशनला किती मार्क आहेत? मग 4 मार्क आहेत. पहा, यामध्ये बी मध्ये ॲप्रिशिएशनच्या भागाला ॲप्रिसिएशन याला किती मार्क आहेत? 4 मार्क. आता 4 मार्काबद्दल ॲप्रिशिएशनमध्ये काय आहे? 10वी पर्यंत आता आपण पाहत होतो, 10वीलाही हा ॲप्रिशिएशनचा प्रश्न होता. परंतु 10वीच्या आणि 12वीच्या मध्ये हा फरक आहे की 10वीला तुम्हाला त्या कवितेचं नाव असायचं, टायटल असायचं आणि खाली पोएट असायचा त्या स्टांजाच्या खाली. परंतु आता 12वीला डायरेक्टली तुम्हाला याच्याबद्दल पाठांतरच करायचं, ती कविता समजूनच घ्यायच्या. कधी तुम्हाला असं राहणार नाही की वर सॉन्ग ऑफ द ओपन रोड आणि खाली मग कवितेच्या लाईन्स दिल्यात, स्टांजेस दिलेत आणि त्याच्यानंतर खाली वॉल्ट व्हिटमन आहे. अशा प्रकारचा प्रश्न इथं नाही. त्याच्यामुळं कवितेच्या ज्या लाईन्स आल्या त्या लाईन्स लक्षात घ्यायच्या आणि ॲप्रिशिएशनचा भाग सोडवायचा. आता ॲप्रिशिएशनमध्ये तुम्हाला 4 मार्क आहेत. 4 मार्कामध्ये काय विचारलं जाईल ते विचारतात, तर तुम्हाला इथं पोएमचं नाव लिहावं लागेल, त्याच्यानंतर पोएट लिहावं लागेल, त्याच्यानंतर इथं डिव्हाइस कोणतं वापरलं आहे कवितेमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यात रायमिंग वर्ड्स आहेत का, राईम स्कीम कोणती वापरली त्याने, किंवा त्यानंतर त्याचा मेसेज काय आहे, त्यानंतर आपण काय शिकतो त्या कवितेतून. अशा बऱ्याचशा बाबी आपल्याला इथं ॲप्रिशिएशनमध्ये 4 मार्कासाठी आहेत. आणि मग यामध्ये आपल्या कविता जर आपण पाहिल्या, काही फ्री वर्सच्या कविता आहेत आणि काही ब्लँक वर्स आहेत. म्हणजे समजून घेऊन जर आपण त्या कवितेच्या बद्दलचा अभ्यास केला तरी हे सुद्धा चांगल्या प्रकारचे मार्क आपल्याला पडू शकतात.
त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित बघावं लागेल, त्याला अभ्यास त्याचा करावा लागेल. आता त्यानंतर हे 14 आणि ते 34 जवळपास आपले मार्क जर आपण पाहिले तर किती मार्क होतात? 48 मार्क. म्हणजे 48 मार्काचा पेपर आपला 2 भागामध्येच होतो. आता उरलेले जे मार्क आहेत आपले, आता त्या 2 उरलेल्या भागामध्ये आपण अभ्यास करत असताना 16 जवळपास 32 मार्क त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे उरलेले मार्क जर आपण पाहिले ते 32 आणि हे सगळे मार्क जर आपण पाहिले तर 80 मार्काचा पेपर आहे. म्हणजे सॉरी, त्याच्यामध्ये 34 मार्क त्या प्रश्नाला, आणि आता हे किती झालेत? म्हणजे 14, बरोबर आहे. तर त्यानंतरचा आपण पुढचा भाग पाहत असताना सेक्शन 3 भाग पाहतो. बघा, आता सेक्शन 3 भाग कशाचा आहे? रायटिंग स्किल्स आहे. यामधला एक भाग थोडा लक्षात म्हणजे राहिला आपला, तो होता प्रश्न दुसरा जो आहे. त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये रायटिंग स्किलचा भाग आहे. आता रायटिंग स्किलबद्दल बोलत असताना तिकडं तुम्हाला थोडं मागं जावं लागेल. कुठं? सेक्शन पहिल्यामध्ये. आता पहिल्या सेक्शनमध्ये सुद्धा रायटिंग स्किल आहे, कारण रायटिंग स्किलचा भाग जवळपास आपल्याला 22 मार्काचा आहे. बघा किती? 22. आणि 22 मार्काचा रायटिंग स्किलचा भाग मग विभागाला कसा गेलाय? तर तो सेक्शन 3 मध्ये जवळपास 16 मार्क्सला आहे. आणि सेक्शन 1 मध्ये जे काही क्वेश्चन नंबर दुसरा आहे, क्वेश्चन नंबर कोणता आहे? दुसरा क्वेश्चन. आणि या दुसऱ्या क्वेश्चनमध्ये बी आणि सी हा भाग जो आहे. आता बी मध्ये काय आहे? बी मध्ये किती मार्क आहेत? तर बी मध्ये तुम्हाला 3 मार्क आहेत. आणि बी मध्ये भाग कोणता आहे? समरी. समरीचा क्वेश्चन आहे. आणि हे लक्षात घ्या, कारण मी हे मुद्दा म्हणून नंतरच सांगण्याचा विचार ठेवला होता. कारण रायटिंग स्किल म्हटलं की रायटिंग स्किलमध्ये समरीचा भाग येतो. आता समरीमध्ये तुम्हाला किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. समरीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? की दिलेला जो काही सेकंड क्वेश्चन मधला अनसीन पॅसेज आहे, एक्स्ट्रॅक्ट आहे, तो केअरफुली वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि त्याला समराईज करायचं आहे. समराईज म्हणजे छोटं, म्हणजे कमी ह्याच्यामध्ये त्याला आपल्याला बसवायचं आहे. आणि समराईज करत असताना त्याला एखादं टायटल आपल्याला द्यायचं आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न आपण याच्यातला पाहतो, रायटिंग स्किलचा. त्याच्यानंतर अजून सेकंड क्वेश्चन मधलाच एक रायटिंग स्किलचा भाग आपण त्याच्यामध्ये पाहायचा राहिला आपला, तो आहे माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंग प्रकार काय आहे? तर आपल्याला एखाद्या विषय दिला जातो प्रश्नामध्ये. उदाहरणामध्ये आपल्या स्कूलबद्दल सांगा असं जर म्हटलं तर स्कूलबद्दल आपण काय पाहतो? स्कूलला काय काय आवश्यक आहे? मग स्कूलला ग्राउंड असतं, स्कूलला क्लासरूम असतात, स्कूलला स्टुडंट्स महत्त्वाचे आहेत, स्कूलला टीचर्स महत्त्वाचे आहेत. जसं आपल्या एखाद्या फॅमिलीबद्दल आपण सांगतो, डायग्राम करतो किंवा त्याला व्हिज्युलाइज करायचं आहे, तर हा प्रश्न हा व्हिज्युलाइज आहे. एंटरटेनमेंट म्हटलं की आपल्याला माहीत आहे, टी व्ही एंटरटेनमेंटचं एक साधन आहे, रेडिओ एंटरटेनमेंटचं साधन आहे, किंवा एखादे खेळ आपण जे खेळतो ते एंटरटेनमेंटचे साधनं असतात. आणि ते आपल्याला इथं एक्सप्लोजन किंवा डायग्रामच्या रूपामध्ये या माइंड मॅपिंगमध्ये दाखवायचं आहे. पहा, म्हणजे याला सुद्धा किती मार्क आहेत? 3. म्हणजे हे आपण सगळे मार्क जर पाहिले तर हे सगळे रायटिंग स्किलमधले काही मार्क आपण पाहतो की 3 आणि 3 आणि हे इथले 16, म्हणजे हे 6 आणि 22 मार्क जवळपास आपण याच्यामध्ये पाहतो. आता सेक्शन 1 मधला भाग आपला त्याच्यात आपण पाहिला, जो रायटिंग स्किलचा भाग आहे. आता इथं पुन्हा प्रश्न जो काय आपला चौथा आहे, पहा, सेक्शन 3 मधला क्वेश्चन नंबर 4. या 4 क्वेश्चन मध्ये ए, बी, सी आणि डी असे भाग आहेत. किती भाग आहेत? 4 भाग. आता प्रत्येक भागामध्ये 4 मार्क आहेत. पहा, याला 4, याला 4, याला 4, याला 4, हे जवळपास 16 मार्क होतात. आता हा प्रश्न तुम्हाला पास होण्यासाठी सगळ्यात सोपा आहे. कारण जे मुलं अवरेजली असतात, ज्यांना पास होण्याची भीती आहे, अशा मुलांनी क्वेश्चन नंबर पहिला जो आहे त्याच्यामधले ज्या 4 स्टेटमेंट्स आहेत त्याच्यातले 2 स्टेटमेंट्स उत्तरं त्याच्यातले आपल्याला निवडायचे जे करेक्ट आहेत.
ट्रू फॉल्समध्ये तोही प्रश्न आपण सोडवायचा, किंवा त्याच्यानंतरचा समरीमधला जो प्रश्न आहे तो सोडवायचा. आणि या रायटिंग स्किलमध्ये आपल्याला इथं ए मध्ये 3 ऑप्शन आहेत, सॉरी, त्याच्यातला एक करा फक्त. आता मी तर तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा जर केला तर तुम्हाला मार्क पडतील चांगल्या प्रकारचे. आता ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजेस का म्हणतोय मी, का सजेस्ट करतोय, कारण एखादा मेसेज आपण समजा आपल्या घरामध्ये आपले वडील कुठेतरी शेताकडे गेलेत, की आपण शेतकऱ्याची मुलं आहोत, किंवा आपले वडील दुकानामध्ये आहेत, दुकानात गेलेत आणि त्यांचा घरी मोबाईल राहिला आणि त्यांना कोणीतरी फोन केला की त्यांच्याकडे काम आहे आणि आपणही शाळेला जाणारे आहोत. मग आपण काय करतो, त्याचा फोन घरीच ठेवला, तिथे एखाद्या कागदावर चिठ्ठी लिहून ठेवतो, बा पप्पा किंवा डॅडी किंवा बाबा, की तुम्हाला असे एकाचा फोन आला होता तर तुम्हाला त्यांनी फोन करा म्हटलं. तर मग अशा प्रकारचा तो व्हर्च्युअल मेसेज आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही केलात की तुम्ही त्यामध्ये चांगले मार्क पडतात. उदाहरणार्थ त्याची डेट लिहिणं, त्याचा टाईम लिहिणं, आणि त्यानंतर मग कोणी लिहायला त्याच्यामध्ये, म्हणजे कोणाला लिहायला होतं आपण ते महत्त्वाचं आहे, आणि मेसेज काय आणि लिहिणारा कोण, असे जर भाग केले तर तो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज सोपा आहे. म्हणजे इथं 3 ऑप्शन आहेत तुम्हाला. स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे, रिपोर्ट रायटिंग आहे, इथं सुद्धा 3 ऑप्शन आहेत. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रश्नाला 3 ऑप्शन आहेत. इथं ईमेल हा चांगल्या प्रकारचा भाग आपल्याला जमू शकतो लिहायला. अजून इथं तुम्हाला पर्याय आहे, इंटरव्ह्यूचा भाग वगैरे आहे. इथं तुम्हाला त्याच्यानंतर स्पीच आहे. इथं ऑप्शन्स आपण पाहिले, इथं कॉम्पेरिंगचा प्रश्न हा सोपाच आहे, ज्यामध्ये सूत्रसंचलन आपण म्हणतो पहा, ज्यामध्ये मुद्दे दिले जातात, त्या मुद्द्यांचं तुम्हाला काय करायचंय, विश्लेषण करायचंय. आता इथं 4थ्यामध्ये आपण जर पाहिलं तर अपील आहे, ब्लॉग आहे, हे असे वेगवेगळे प्रश्न आपण इथं अभ्यासतो. आणि यामध्ये रिव्ह्यू आहे, एखाद्या बुकबद्दल, एखाद्या सिरियलबद्दल, एखाद्या फिल्मबद्दल रिव्ह्यूमध्ये उत्तर आपल्याला इथं लिहायचंय, किंवा एखाद्या कुठल्या प्रश्नाबद्दलचं अपील हे सुद्धा आपण इथं चांगल्या प्रकारचं करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा हा भाग आपल्याला 16 मार्काचा, जो चांगल्या प्रकारचा आहे, की ज्याचे मार्क आपल्याला चांगल्या प्रकारचे पडू शकतात. आता विद्यार्थ्यांना आपला जवळपास पेपर 70% संपलेला आहे. कारण पहिला क्वेश्चन झाला, दुसरा क्वेश्चन झाला, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण सबरी पाहिली, माइंड मॅपिंग पाहिली. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3मध्ये रायटिंग स्किलबद्दल पाहतो. रायटिंग स्किल ह्या तुम्हाला ABCDमध्ये आहेत, आणि ABCDमध्ये जर आपण पाहिल्या तर 4 त्रिकम 12, म्हणजे 12 रायटिंग स्किल ह्या, आणि माइंड मॅपिंग आणि समरी या सगळ्या रायटिंग स्किलचा जवळपास 22 मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये आहे. आता राहिलेला भाग आपण जर पाहिला तर आता फक्त एकच भाग आपला परीक्षेमधला राहतो, तो आहे सेक्शन 4. आता सेक्शन 4 जो आहे, तो सेक्शन 4 तुम्हाला पुन्हा 16 मार्काला आहे. किती मार्काला आहे? 16. आता 16 मार्क हे कमी नाही. पास होणाऱ्यासाठी किंवा ज्याला चांगले मार्क घ्यायचे, कारण आपण पाहतो की परीक्षेमध्ये चांगले मार्क पडल्यानंतरच आपण कधी कधी आपल्यासोबत एखादा कॉम्पिटिटर असतो, आणि तो कॉम्पिटिटर त्यालाही आपल्यासारखेच मार्क असतात. उदाहरणार्थ नीट असेल किंवा CET असेल किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये, आणि मग तेव्हा तुम्हाला 12वीला जर चांगले मार्क असतील तर तुमचं त्याच्यामध्ये नोकरीची संधी तुम्हाला चालून येते. कारण सारखे मार्क जेव्हा येतात तेव्हा 10वी किंवा 12वीचे मार्क पाहिले जातात, त्याच्यामुळे मार्काचं महत्त्व आहे. आणि मग हा सेक्शन जो आहे, सेक्शन 4 जो आहे 4 नंबरचा, या 4 नंबरच्या सेक्शनला पुन्हा 16 मार्क आहे. आणि यामध्ये जो भाग आहे तो नॉव्हेल आहे, लिटररी जनर आपण म्हणतो त्याला, आणि या नॉव्हेलच्या भागाला 16 मार्क आहेत. आणि मग याच्याबद्दल जर क्वेश्चन कोणता असेल तर तो 5वा A आहे, 5वा B आहे, 5वा C आहे, आणि 5वा D. आता तुम्ही म्हणता 5व्या A मध्ये काय आहे, तर 5व्या A मध्ये 2 भाग त्यांनी केलेत. आता इथं प्रत्येक याच्यामध्ये 2 भाग केले पहा. या A मध्ये 2 भाग करत असताना 1ला 2 मार्क, या 2ला 2 मार्क. B मध्ये पुन्हा 2 भाग आहेत, 1 आणि 2, याला 2, याला 2. इथं C मध्ये 1 आणि 2, याला 2 आणि याला 2.
आणि इथं डी मध्ये सुद्धा 2 2, म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणचे मार्क जर पाहिले तर हे 4, याचे 4, याचे 4 आणि याचे 4. आता इथं काय आहे तर नॉव्हेलमध्ये तुम्हाला माहित असेल, तुम्ही आता अभ्यास करत आहात, पुस्तकं बघत असाल की नॉव्हेलमध्ये 5व्या ए मध्ये हिस्ट्री ऑफ नॉव्हेल आहे. आता हिस्ट्री ऑफ नॉव्हेलमध्ये काय तर नॉव्हेलचा जो इतिहास आहे की नॉव्हेलला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास नॉव्हेलचा आहे. त्याच्यावर तुम्हाला इथं ऑड वर्ड्स, आता ऑड वर्ड्सचे काही अर्ध्या मार्काचं असतं, कारण इथं सगळेच प्रश्न 2 मार्काचे असल्यामुळं 4 प्रश्न इथं विचारले जातात या 2 मार्कासाठी आणि ते अर्ध्या मार्काचे आहेत. मग ते ट्रू फॉल्स असेल किंवा मॅच करण्यासाठीचे प्रश्न असतील किंवा ऑड वर्ड्स असतील. आता उदाहरण तुम्हाला एक सांगतो मी. ऑड वर्ड मधलं जर उदाहरण आपण पाहिलं तर R.K. नारायण, मुल्कराज आनंद किंवा अजून एखादा समजा वीरा करंदीकर किंवा अजून एखादा कुठला मराठीमधला एखादा हे आहे किंवा इंग्रजीमधला किंवा अरुंधती रॉय असेल, तर याच्यात एखादा इंग्रजीमधला नॉव्हेलिस्ट किंवा एखादा पोएटमध्ये लिहिला जातो आणि मग त्यामध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट नाव असेल समजा उदाहरणार्थ, तर ते ऑड मधलं असतं, म्हणजे वेगळं असतं. त्याच्यामध्ये मग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतात हिस्ट्री ऑफ नॉव्हेलबद्दल. त्याच्यात बी मध्ये दुसरं एक नॉव्हेल आपल्याला अभ्यासाला आहे बघा, टू सर्व विथ लव. टू सर्व विथ लव नावाचं एक नॉव्हेल आहे. ते 4 मार्काला आहे आणि 4 मार्काच्या त्या नॉव्हेलमध्ये तुम्हाला 1 नंबरमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी 50 शब्दात लिहा. आता कशाबद्दल लिहा, एखाद्या कॅरेक्टरबद्दल लिहा, एखाद्या तिथल्या प्रसंगाबद्दल लिहा. अशा प्रकारचा हा प्रश्न त्याच्यामध्ये असतो. तो तुम्हाला थोडं, काही मुलांना तो अवघड वाटतो, कारण बऱ्याच मुलाला इंग्रजीबद्दलची भीती असते आणि इंग्रजी त्यांना लक्षात येत नाही. परंतु ज्यांना थोडी चांगल्या प्रकारची किंवा त्यांनी जर इथं लक्षात घेतलं की टू सर्व विथ लव हा जो काही नॉव्हेल आहे ते ब्रेथवेटचं नॉव्हेल आहे, एक टीचरचं नॉव्हेल आहे जो ब्लॅक आहे आणि त्याने जे काही तिथं संघर्ष केला आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशनचा, क्लास डिस्क्रिमिनेशन आपण म्हणतो, रेसिझम म्हणतो, वंशभेद, अशा प्रकारचा प्रश्न तिथं आपण पाहतो आणि ते नॉव्हेल चांगल्या प्रकारचं आहे. आपण सी मध्ये जर पाहिलं तर अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज नावाचं एक नॉव्हेल आहे पहा विद्यार्थ्यांना. आता त्या अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज या नॉव्हेलमध्ये इलियास फॉग नावाचं जे कॅरेक्टर आहे आणि त्या फॉगनं कशा प्रकारे बेट लावली किंवा त्याची जी ॲडव्हेंचरस स्टोरी आपण त्याच्यामध्ये पाहतो. आणि त्यानंतर आपल्याला डी मध्ये द साइन ऑफ 4 नावाचं एक नॉव्हेल आहे जे डिटेक्टिव्ह स्टोरीबद्दलचं, डॉक्टर शेरलॉक होम्स याचं, मिस्टर शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन आणि मेरी बॉस्टन नावाचं एक कॅरेक्टर, असं तिचे वडील ते डिसॅपरिंग होतात, त्याच्याबद्दलचं आपण कशा प्रकारे ते फाइंड आउट करतात हे त्याच्यात आपल्याला आहे. आणि ते 2-2 मार्काचे, म्हणजे इथले जर आपण प्रश्न पाहिले तर 50 वर्ड्स मध्ये आपल्याला त्याचं उत्तर हे डिस्क्राईब करायचं आहे. आता सगळा पेपर आपण याच्यामध्ये लक्षात आला असेल. ज्या मुलांना भीती असते की आपण नापास होऊ, अशा मुलांनी मी म्हटल्यासारखं पहिल्या प्रश्नामध्ये, दुसऱ्या प्रश्नात सबरीचा प्रश्न असेल, त्याच्यानंतरचे ट्रू फॉल्सचे प्रश्न असतील किंवा त्यानंतरचे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा प्रश्न असेल किंवा ईमेलचा प्रश्न असेल, कारण आपण अलीकडे मोबाईल वापरतो मोठ्या प्रमाणात आणि आपल्याला माहीत आहे की ईमेल कसं लिहायचं, ईमेलमध्ये कसे भाग करायचे, कशा प्रकारची त्याची मांडणी करायची, हे जर आपण केलं तर आपण कोणीच विद्यार्थी 12वीच्या इंग्रजी पेपरमध्ये नापास होणार नाही. त्यांनी हा व्हिडिओ बघावा, आपल्या मित्रांना किंवा आपले जे काही 12वीला जे किंवा 11वीला मुलं आहेत त्यांना हा व्हिडिओ जर त्यांनी पाठवला, त्यांनी जर केअरफुली आपल्या समोर जर प्रश्नपत्रिका ठेवली, ॲक्टिव्हिटी सीट जर 12वीची ठेवली आणि त्याच्यावर जर नजर टाकली, तर मी कॉन्फिडेंटली सांगतो की त्या मुलांना 100% ते एक्झाममध्ये उत्तीर्ण होतील किंवा पास होतील. धन्यवाद. लय मोठा झाला.